म्हणूनच आता 22 वर्षाच्या मुलाला, 20 वर्षाच्या मुलांना, 25 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येत आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न घेऊ, पाणी कसं प्यावं? व्हॉट इज द शेड्यूल ऑफ ड्रिंकिंग वॉटर? सकाळी उठल्या उपाशीपोटी 4 ग्लास पाणी पिणे, त्याच्यामध्ये सहज टाकणे, लिंबू टाकणे हे सुद्धा अगदी चुकीचं आहे. जर रात्रीचं जर तुमचं खूप जागरण होत असेल तर की जर तुम्हाला खूप हेवी जर तुम्ही खात असाल तर तुमच्या जी काही स्टमकची कॅपॅसिटी आहे, स्पेशली जेनझी म्हणजे जे पण यंगस्टर्स आहेत सगळ्यांची डिस्टर्ब आहेत. रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत ते लोक मोबाईल यूज करतात. अर्ली एजिंग होतं, लवकर केस पांढरे होतात, बऱ्याच जणांना लवकर टक्कल पडते. खात पित असताना फक्त तुम्हाला औषधानेच पेशंट बरा होतो असं नाही आहे. आणि आयुर्वेद स्लो असतं हा सुद्धा सर्वात मोठा मिथ आहे, असंही काही नाही. पंचकर्म ही खूप वेगळी बाब आहे जी तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच आणि त्याच्या गायडन्सच्या अंडरच करावं लागेल. नमस्कार, मी अनुष्का आपल्या सर्वांचे स्वागत करते स्वारंभ पॉडकास्टमध्ये. आजचा एपिसोड खूपच खास आहे. आज वर्क लाईफ बॅलन्स, स्ट्रेस आणि आयुर्वेदाच्या पद्धतीने आपण कशी एक हेल्दी लाईफ जगू शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि याकरिता आज आपल्यासोबत आहे डॉक्टर योगेश बोंडे सर. नमस्कार सर. नमस्कार अनुष्का. आपलं खूप खूप स्वागत आहे स्वारंभ पॉडकास्टमध्ये. डॉक्टर योगेश बोंडे सर गेल्या 10 वर्षापासून आयुर्वेदिकच्या क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांनी अनेक रुग्णांना हेल्प केली आहे. सो गाईज, विदाऊट वेस्टिंग द टाईम आपण शोची सुरुवात करूया. पॉडकास्ट एक सिम्पल प्रश्नासोबत मी सुरू करते सर. लाईक बेसिकली व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयुर्वेदा? बेसिकली आयुर्वेदा मीन्स आयुषो वेदा आयुर्वेदा म्हणजे जीवन जगण्याचं शास्त्र म्हणजे आयुर्वेद आहे. इतर शास्त्राप्रमाणे आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये हाच एक बेसिक फरक आहे की फक्त आजार बरा करणे औषधं देऊन म्हणजे आयुर्वेद नाही. तर आजार न होण्याकरिता जे काही तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये आहार म्हणजे तुमचं डाएट किंवा विहार म्हणजे तुम्ही कधी उठायला पाहिजे, कधी झोपायला पाहिजे, तुमच्या जेवणाच्या वेळा कशा असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी इतपासूनच नव्हे तर प्रत्येक प्रकृतीनुसार. प्रकृती म्हणजे काय की आता नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक देश का प्रकृती परीक्षण म्हणून एक अभियान राबवलं होतं. त्यामध्ये त्यांनी प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल एक प्रकृती असते तर ती त्याचं एक ॲप आहे ते काढायला सांगितलेलं होतं त्यांनी. तर त्या प्रकृतीनुसार प्रत्येकाची लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे, त्याला काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे, कधी उठायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचं जे काही इस्तंभूत जी काही माहिती आहे ही आयुर्वेद शास्त्रामध्ये आहे. तर जीवन जगण्याचं शास्त्र म्हणून याला म्हणतो आपण, तेच आयुर्वेद आहे. दॅट्स द बेसिक डेफिनेशन ऑफ आयुर्वेदा. म्हणजे जीवन जगण्याला तुम्हाला जे काही मूलभूत ज्या काही सगळ्या गरजा आहेत त्या पूर्ण आयुर्वेद तुमच्या फुलफिल करतील. म्हणजे काय वर्क लाईफ बॅलन्स आणि स्ट्रेस मॅनेजमेंट जो आजचा आपला सब्जेक्ट आहे तो आयुर्वेदाच्या माध्यमातून त्याला संपूर्ण उत्तरे जे काही आहे त्यामध्ये आहेत. येस. तुमचा दुसरा प्रश्न सर. आपली मानसिक आणि शारीरिक लाईक मेंटल अँड फिजिकल हेल्थ दॅट हेल्दी लाईफस्टाईल राखण्यासाठी कोणते मूलभूत बदल आवश्यक आहेत? व्हॉट चेंजेस वी कॅन इम्प्लिमेंट? येस. बेसिकली आजकालची जी काही लाईफस्टाईल आहे त्यामध्ये रात्रीचं जागरण, सकाळी उशिरा उठणे, इथपासनं जी काही सुरुवात आहे सकाळी उशिरा उठण्यापासूनची सुरुवात आहे जी अगदी चुकीची आहे. दुसरी गोष्ट जे काही तुम्ही मानसिक आणि शारीरिक गोष्ट ही जे काही म्हणत आहात तर आपल्या खानपान जे काही आहे आपलं आणि राहणीमान म्हणजे आपण काय खातो, काय पितो आणि आपलं राहणीमान कसं आहे त्यातनंच आपलं मनाचं सुद्धा पोषण होत असतं आहारातनं. म्हणजे तुम्ही बघत असाल की सतत नॉनव्हेज खाणारे लोक, रात्रीचं जागरण करणारे लोक हे जास्त चिडचिडे असतात रॅदर दॅन जे वेळेवर जेवतात. सात्विक ज्यांचं जेवण आहे हे त्यातल्या त्यात जरा कमी चिडचिडे असतात. एक बेसिक कोणाची प्रकृती असते त्यातला तो भाग नाही आहे तरी सुद्धा. तर जे मी तुम्हाला सांगितलं की प्रकृती परीक्षण नावाचा जो काही भाग असतो म्हणजे काय, एक उदाहरण देतो मी तुम्हाला. सपोज टू बी आता हा AC सुरू आहे, मला असं वाटेल की अरे टेम्परेचर खूप कमी आहे, थोडंसं वाढवायला पाहिजे. इन द सेन्स की मला थंडी वाजत आहे. त्यात तुम्हाला कदाचित ते टेम्परेचर जास्त वाढत असेल तर तुम्ही म्हणाल की नाही बा अरे टेम्परेचर कमी करा. तर हा जो काही भाग आहे म्हणजे ज्यांना उष्णतेचा खूप त्रास होतो हे पित्त प्रकृतीचे लोक असतात. ज्यांना थंडी बिलकुलच सहन होत नाही ते कफ प्रकृतीचे लोक असतात.
आणि एक जी प्रकृती असते ती वात प्रकृती. बेसिकली हे 3 दोष असतात आयुर्वेदानुसार आणि त्यानुसारच आपल्याला प्रकृतीनुसार जे काही आहे आपलं डाएट आणि एकंदरीत सगळी लाईफस्टाईल आहे ती मॅनेज व्हायला पाहिजे. आता जे काही तुम्ही जो प्रश्न विचारला की मूलभूत बदल म्हणजे काय, तर आता सपोज टू बी चेंजेस जे काही आहेत तर लाईफस्टाईलमध्ये बरेचसे जे काही IT फील्डचे लोक आहेत, नाईट जॉब असतो त्यांचा. तर आता त्यांनी कसं करायचं त्यांना, तर जर रात्रीचं जर तुमचं खूप जागरण होत असेल तर जर सपोज टू बी तुमचं 6 तासांचं जागरण होत असेल तर सकाळी जेवणापूर्वी तुम्हाला अर्धा वेळ झोपायचं आहे. म्हणजे ते कंपेन्सेट होऊन जातं तुमचं रात्रीचं जागरण. येस. दुसरी गोष्ट आपल्याला आपल्या धार्मिक याच्यामध्ये सुद्धा आणि शास्त्रामध्ये सांगितलं की सूर्यास्ताच्या आधी जेवायचं आहे. सूर्यास्ताच्या आधी जेवणे म्हणजे काय की सूर्याचा अस्त होताना म्हणजे संध्याकाळी 6पर्यंत तुमचं जेवण व्हायला पाहिजे. जर तुम्हाला संध्याकाळी 6 ते 7पर्यंत जर जेवण करायचं असेल तर तोपर्यंत तुम्हाला भूक लागणं पण गरजेचं आहे. आलं लक्षात. तर त्याकरिता तुम्हाला सकाळी लवकर जेवण करणे आहे. जे ब्रेकफास्ट इज लाईक अ किंग म्हणतं ना, तर ते जेवण ते किंग ब्रेकफास्ट नसून ते जेवणच असायला पाहिजे कम्प्लीट. म्हणजे ब्रेकफास्ट हेवी, येस, लंच मीडियोकर. लंच म्हणजे दुपारी जर भूक लागली तर थोडंसं काहीतरी खायला पाहिजे आणि मग संध्याकाळी इतकंच खायला पाहिजे की संध्याकाळी 7पर्यंत तुम्हाला चांगली भूक लागेल. लाईक जेवढी नीड आहे शरीराला. येस, तेवढंच. तर त्याकरिता तुम्हाला सकाळी उठणं गरजेचं आहे. छान जर तुमचं पोट साफ झालं तरच तुम्हाला भूक लागेल. ह्या सुद्धा गोष्टी फार गरजेचं आहे. म्हणून जे काही आहे बायोलॉजिकल क्लॉक ज्याला म्हणतो की वेळेवर जेवण करणं, वेळेवर त्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. आजकाल असं वाटतं की नाही मला 8 तासाची झोप आहे ती मी कधीही कंप्लीट केली तरी चालेल, 6-8 तासांची जी काही झोप आहे, पण ते अगदी चुकीचं आहे. जो नैसर्गिक जो क्रियाकाल असतो त्या अनुषंगानेच आहे की तुम्ही त्या वेळेला ती गोष्ट व्हायला पाहिजे. मग ती जर कंपेन्सेट करायची असेल तुम्हाला तर त्याकरिता तुमचं वेळेवर जेवण असणं फार गरजेचं आहे, तरच ते चांगल्या पद्धतीने पचेल. आता प्रकृती परीक्षणानुसार जर सपोज टू बी तुमची प्रकृती जर पित्ताची असेल तर तुम्हाला उष्ण गोष्टी ज्या काही असतात खाण्यापाण्यामध्ये, येस, तर त्या अवॉइड करणं फार गरजेचं आहे. म्हणजे काय की स्पायसी आहे, येस, स्पायसी आलं, फर्मेंटेड आलं, त्यामध्ये तर्री जी नागपुरी जी आहे फेमस ती झालं, तर ते कंपेन्सेट करण्यासाठी तुम्हाला तूप आहे, आणखीन वेगळ्या ज्या काही थंड गोष्टी आहेत, दूध आहे, यांचा जेवणामध्ये जास्त अंतर्भाव करणं गरजेचं आहे. जे कफ प्रकृतीचे लोक असतात त्यांना दुधाने लगेच कफ पकडतो किंवा काय, तर त्या अनुषंगाने आपल्याला आपला आहार जो काही आहे आपल्याला जो काही बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. येस. दुसरी गोष्ट जी शास्त्रामध्ये जी सांगितलेली आहे की आता सपोज टू बी क्रेविंग्स प्रत्येकाला असतात, प्रत्येकाला असं वाटतं की आयुष्यभर कोण पथ्यपालन करणार आहे, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर आता सपोज टू बी आपण कुठे बाहेर गेलो आउटिंगला तर खाणं पिणं होतच, तर त्यासाठी सुद्धा असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला खूप हेवी जर तुम्ही खात असाल तर तुमच्या जी काही स्टमकची कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा अर्धच खायचं आहे तुम्हाला, की यू विल बी एबल टू डायजेस्ट इट. म्हणजे तुम्ही डायजेस्ट करू शकता, तुम्ही ते डायजेस्ट करू शकता. आणि जर त्यातल्या त्यात जर तुम्ही हलकं काही खात असाल, म्हणजे हलकं काही घेत असाल, लघु आहार ज्याला म्हणतो, नॉर्मल रुटीन डाएट म्हणलं, ते तुम्ही पोटभर जरापैकी घेतलं तरी काही हरकत नाही. तर या पद्धतीचं तुम्हाला कंपेन्सेशन जे काही आहे करणं फार गरजेचं आहे. त्यातल्या त्यात भूक लागत असेल तरच जेवण करणे, ह्यासुद्धा म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला स्वतः सांगतं. भूक आणि तहान ही संज्ञा देवाने प्रत्येकाला दिलेली आहे. आलं लक्षात. तर जेव्हा जे शरीराला लागतं ते शरीर स्वतः सांगतं. असं नाही होत की चला खूप ऊन आलेलं आहे, म्हणजे खूप तुम्हाला उन्हातून आले आणि तुम्ही म्हणा अरे यार खूप गरम होतंय मला, पटकन गरमागरम चहा द्या, असं नाही म्हणणार. आपण शरबतच मागू. तर ती जी गट फिलिंग आहे ना आपल्याला, ती आत्मज बुद्धी असते आपली, तर ती फिलिंग प्रत्येकाला असते. परंतु आपल्या डोक्यामध्ये एक कॅल्क्युलेशन असतं की बा अरे यार आपल्याला एवढ्या कॅलरीज घ्यायच्या आहेत, सो कॉल्ड हे खूप न्यूट्रिटिव्ह आहे तर हे खायला जास्त खाल्लं तर बेटर आहे, असला काही प्रकार नसतो. आलं लक्षात. तर पॉज घेईल सर, सॉरी बट एक विचारायचं होतं मला की नावडेज वी कॅन सी की सोशल मीडिया इज ऑन बूस्ट. येस, वन ऑफ द एव्हरी पर्सन सगळे सोशल मीडियावर आहेत आणि आपण बघू शकतो की जी त्यांची लाईफ सायकल आहे, स्पेशली जेनझी म्हणजे जे पण यंगस्टर्स आहेत सगळ्यांची डिस्टर्ब आहेत.
रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत ते लोक मोबाईल यूज करतात आणि याचा जो त्यांच्या लाईफ सायकलवर परिणाम होत आहेत त्यांनी ऑब्व्हियसली एन्व्हायरमेंटवर सगळ्यांवर चेंजेस होतील आणि त्यांच्या स्वतःच्या फिजिकल मेंटल हेल्थवर पण होतील. नक्कीच होतो. सो आपण असं काहीतरी इम्प्लिमेंटेशन करू शकतो किंवा काही आपण असं एक हे करू शकतो ज्याने एक त्यांना मेसेज मिळेल की वी कॅन इम्प्रूव्ह इट. ओके बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी तर तसं बघायला गेलं तर चुकीचंच आहे की अननेसेसरी मोबाईलवर जास्त वेळ बघणं. जॉब हा एक वेगळा प्रोफाईल आहे, त्याकरिता प्रत्येकाला जागावं लागतं, ती एक वेगळी गोष्ट आहे. परंतु रात्री तसं तरी 10-11पर्यंत झोपणे आणि सकाळी 6 वाजेपर्यंत उठणं फार गरजेचं आहे. तुम्ही 2-3 वाजता झोपत असाल आणि जर तुम्ही 10 वाजता उठत असाल तर तुमचं पोट तितक्याच उशिरा साफ होईल. पोट इतक्या उशिरा साफ होणं म्हणजे तुम्हाला साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. सकाळी तुम्ही उठल्या काय करतो आपण? पहिले ब्रश करतो. का बरं करतो? कारण जी घाण असते ती निघून जायला पाहिजे. दुसरी गोष्ट, घरासाठी काय करतो आपण? पहिलेच घर झाडतो. की सगळे कामं झाल्यानंतर दुपारी झाडतो काय? नाही. कारण काय, ती जी घाण आहे ती लवकरात लवकर पहिले घराच्या बाहेर क्लीन झाली पाहिजे. तर हीच गोष्ट खूप उशिरा होते, ज्यावेळेस 10-11 वाजता होते. त्यावेळेस बऱ्याच जणांना मग हार्ट स्टूल होते, ॲसिडिटीचा त्रास होतो, मग लवकर भूक लागत नाही. आयुर्वेदानुसार पचनाचा जो काही काळ आहे तो आहे सकाळी 10 ते 2चा. म्हणजे 2 वाजेपर्यंत तुमचं फर्स्ट स्टेज ऑफ डायजेशन जे काही असतं ते होऊन जायला पाहिजे. त्याकरिता तुम्हाला 12च्या आत जेवण व्हायला पाहिजे. आलं का लक्षात? त्यातल्या त्यात ते जर 10 वाजेपर्यंत झालं तर उत्तम. ज्यांना नाश्ता करायचाच आहे मग त्यांनी सकाळी 6 वाजता उठून 8पर्यंत नाश्ता करा आणि 12च्या जेवण करा. आणि मग रात्रीचं जेवण तुम्ही 7पर्यंत करून घ्यायचं. परंतु हीच जर सायकल विशेष झाली, त्यातल्या त्यात रात्रीचं जागरण झालं तर रुक्षता वाढेल, तुमची ड्रायनेस वाढते, उष्णतासुद्धा वाढते शरीरातली. आणि ब्राह्मय मुहूर्तावर उठल्यानंतरचं जे ब्रह्ममुहूर्त म्हणतो आपण ते 3 ते 4च्या मधात असतं, तेवढं नाहीतरी ॲटलिस्ट 5 वाजेपर्यंत जरी उठलात तुम्ही तर तुमच्या मनाची प्रसन्नता वाढेल, पोट लवकर साफ होईल, तर ॲटोमॅटिकली सगळ्या गोष्टी व्यवस्थित चॅनलाइज होतील. म्हणूनच आता 22 वर्षाच्या मुलाला, 20 वर्षाच्या मुलांना, 25 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येत आहेत. आधी तुम्ही असं ऐकलेलं आहे का की अरे जिम करता करता कोलॅप्स झाला किंवा 10 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला? तसं नाही आहे. परंतु आजकालचं खानपान आणि जी स्ट्रेस का बरं वाढतोय? कारण आपलं सहत्व कमी झालेलं आहे. इन द सेन्स सहत्व म्हणजे आपली सहनशक्ती ज्याला म्हणतो, आपलं सत्व कमी झालेलं आहे. आपण लवकर इरिटेट होतो प्रत्येक गोष्टींसाठी. का बरं होतो? कारण आपलं तसं माइंड स्ट्रॉंग नाही आहे. चांगलं स्ट्रॉंग माइंड इन अ स्ट्रॉंग बॉडी असं म्हणतात ना, त्यासाठी बॉडी सुद्धा स्ट्रॉंग असायला पाहिजे. म्हणजे मनाचा आणि शरीराचा अगदी जवळचा संबंध आहे. दोघंही एकमेकांना पूरकच आहेत. त्यामुळे जी काही जीवनशैली आहे ती त्या पद्धतीने तुम्हाला करणं फार गरजेचे आहे. बट या जनरेशनला याचा जो इम्पॉर्टन्स आहे तो कळण्यासाठी वेळ लागेल, मला असं वाटत आहे. वेळ लागेलच. आता कसं आहे की अर्ली एजिंग होतं, लवकर केस पांढरे होतात, बऱ्याच जणांना लवकर टक्कल पडते. त्या मानाने आधी बघाल तुम्ही की कॉलेज शाळेमध्ये आम्ही शिकत असताना 500 मुलं राहायचे, त्यातल्या हार्डली 3-4 जणांना स्पेक राहायचा. आता तो जो काही रेशो आहे तो इतका वाढलेला आहे, म्हणजे जवळपास नियर अबाउट 500 पैकीच सपोज टू बी 200-250 मुलांना चष्मा असतो. तर जे काही अतियोग होत आहे, एक्स्ट्रा मोबाईल बघणे, ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याचा जो काही परिणाम आहे हा 100% होणारच आहे डोळ्यांवर. तर त्याकरिता कसं आहे की आयुर्वेदाच्या लाईफस्टाईलमध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे की नित्य तेल लावणे अंगाला. रात्रीच्या जागरणाने काय होतं की वृक्षता वाढते, ड्रायनेस वाढते, उष्णता वाढते. तर ते कंपेन्सेट करण्यासाठी तेल आणि तूप आहे. ठीक आहे, तर त्याने कमी होतं. त्याच्यानंतर नस्य नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये नाकामध्ये तूप टाकायला सांगतात. दोन्ही नाकपुड्यांमध्ये तूप टाकतो, त्याला नस्य असं म्हणतात. नासा ही शिरोशोद्वारम म्हणतात. म्हणजे नासा हे जे काही आहे तुमच्या ब्रेनमध्ये जाण्याचं एक डायरेक्ट द्वार, कनेक्शन आहे. तर जेव्हा आपण नाकामध्ये 5-7 थेंब ज्यावेळेस तूप टाकतो तर त्यांनी अल्टिमेटली ते ब्रेनपर्यंत जातं आणि त्यांनी सुद्धा त्याचं पोषण होतं. म्हणजे जे काही तुमचं स्क्रीन टाईम आहे किंवा रात्रीचं जागरण आहे, ज्याच्यामुळे खूप स्ट्रेसमुळे जो काही आतील जो वृक्षपणा आहे तो कमी होण्यासाठी फार चांगल्या पद्धतीने मदत होते. दुसरी गोष्ट, शांत झोप लागते त्याला.
हां. त्यातल्या त्यात जर तुमचं जर डेली तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही, म्हणजे पूर्ण बॉडीला तेल लावणे म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, पंचकर्म आहे आयुर्वेदामध्ये, किंवा मेडिसिन्स आहेत काही, तर त्याकरिता ॲटलिस्ट आपण एक सूत्र आलेलं आहे आयुर्वेदामध्ये की अभ्यंगम आचरेत नित्यम शिरो श्रवण पादेशु. म्हणजे काय की नित्य तुम्ही ॲटलिस्ट पूर्ण अंगाला जरी तेल लावू शकत नसाल तर ॲटलिस्ट डोक्याला थोडंसं तेल लावणे, श्रवण म्हणजे कर्णेंद्रिय हे जे काही इथे तेल लावणे, इथे कानामध्ये तेल टाकणे, आणि पाद म्हणजे तळपायांना तेल लावणे. तर त्यांनी बऱ्यापैकी जे आहे दोष जे काही आहे कमी होण्यासाठी शरीरातले, म्हणजे जे काही मी वातपित्त कफ हे 3 दोष जे सांगितले ते बॅलन्स होण्यासाठी फार मदत होते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा जो काही क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे तो एक हेल्दी लाईफस्टाईलसाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला त्याचा चांगलाच निश्चितच फायदा होतो. हेल्प करेल. येस येस. आयुर्वेदाच्या दृष्टीने तणाव करण्याचे आणि शरीरावर होणारे जे इफेक्ट्स आहेत, परिणाम आहेत, त्याचे परिणाम ते काय असणार? ते काय असणार ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये एक आयुर्वेदाची जी बेसिक फिजिओलॉजी आहे त्यामध्ये आपलं जे काही शरीर आहे ते 7 धातूंनी बनलेलं असतं. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. ठीक आहे. तर म्हणजे जे काही आपण खात पीत आहे त्यापासनं जो काही आहार रस एक सार भाग तयार होतो त्यातनंच या 7 धातूंची निर्मिती होत असते. ज्या वेळेस आपण अतिरिक्त स्ट्रेस घेतो त्यामुळे जो वरचा धातू आहे सर्वात वरचा रसधातू तो हळूहळू कमी होतो, त्याच्यामध्ये दुष्टी निर्माण होते. म्हणजे काय की चिंत्याणाम चाती चिंतनात, त्याच्यामुळे रसधातू दुष्टी असं आयुर्वेदाने एक सिद्धांत सांगितलेला आहे. तर तो जो काही रसधातू आहे हा शरीराचं संपूर्ण म्हणजे सपोज टू बी हे कॅस्केड आहे. जर तो पहिला धातू छान बनला तरच बाकीचे सगळे त्याच्यापासून एक एक धातू जे आहे ते छान बनत जातील. म्हणजे दूध चांगलं असेल तर तूप चांगलं तयार होईल. करेक्ट. सॉर्ट ऑफ दॅट. ठीक आहे. तर अतिरिक्त स्ट्रेसमुळे जे काही आहे हे सगळे धातू हळूहळू बिघडायला लागतात. आणि मी जे जसं सांगितलं प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, खानपाननुसार आणि प्रत्येकाचे जे काही प्रोन असतं एखादा व्यक्ती की सपोज टू बी मी पोहे खाल्ले, मी मायग्रेन हा या आजारासाठी खूप प्रोन आहे, म्हणजे मला लगेच हेडेक व्हायला लागेल. अच्छा. कोणाला खूप पोटात दुखतं, कोणाला खूप ॲसिडिटी होते, पण मला जे काही आहे खूप हेडेक होतं. तर हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे सिम्पटम्स येतात. सपोज तुम्ही जरी पाणीपुरी खायला गेले एखाद्या ठिकाणी, 4 जण पाणीपुरी खायला गेले, कोणाला लूज मोशन होतील, कोणाला काहीच त्रास होणार नाही, कोणाला थोडंसं पोट दुखेल, कोणाला जस्ट ॲसिडिटी होईल. तर ही प्रकृतीनुसार वेगवेगळं आहे. तर तो जो काही स्ट्रेस आहे तो रसधातू जे काही आहे त्याचं मूळ स्थान सुद्धा हृदय सांगितलेलं आहे. म्हणून हार्ट अटॅकचे चान्सेस येतात, बाकी कुठलेही त्रास होऊ शकतात तुम्हाला स्ट्रेसमुळे, हे कुठलेही त्रास होऊ शकतात. तर त्याचे परिणाम जे काही दूरगामी आजकाल तेच सांगितलं मी तुम्हाला, हार्टपासून डोक्यापासून तळपायापर्यंत कुठले पण त्रास तुम्हाला स्ट्रेसमुळे होऊ शकतात. स्ट्रेस. येस येस येस. तर त्याकरिताच मेडिटेशन आहे, वेळेवर जेवण खावणं आहे. तेच सांगितलं मी तुम्हाला की सहत्व कमी होणे, आजकाल टॉलरन्स कमी झालं आहे म्हणून स्ट्रेस वाढलेला आहे. म्हणजे प्रत्येकाचं एक छोटीशी गोष्ट असली तरी रिॲक्ट करण्याची जी काही रेंज आहे ती फार वेगवेगळी आहे. म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला कोणी मारलं तरी आम्ही ठीक आहे तेवढं सहन होतं, पण आजकालच्या तुम्ही लहान मुलांना मारून बघा, नाही मारूच शकत नाही. दे विल रिॲक्ट, दे कॅन डू एनिथिंग. म्हणजे ते काय करतील आपण काही त्याचा नेमच लावू शकत नाही. तर असं थोडी आहे की खूप परिस्थिती बदललेली आहे किंवा काय, तर ते जे सहत्व आहे ते कमी झालेलं आहे, त्यामुळे प्रॉब्लेम आहेत. तर ते सहत्व आपल्याला वाढवायचं असेल तर नित्य तुमचा क्रम व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे. म्हणजे काय की यू शूड बी स्ट्रॉंग मेंटली अँड फिजिकली. जर तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं असेल तर त्याच गोष्टी सातत्याने आणखीन वारंवार येतात ज्या आधी सांगितलेल्या आहेत की वेळेवर जेवण, वेळेवर उठणे, खानपान, या सगळ्या गोष्टी. जर तुमचं रात्रीचं अगदीच जागरण होत असेल तर तुम्ही सकाळी 2-3 तास झोपून ते कम्पेन्सेट करा. तुम्हाला रात्रभर जागायचं असेल तर रात्रीचं जेवण अगदीच हलकं करा. 6-7 वाजता जेवून घ्या, डायजेशनचा प्रॉब्लेमच राहणार नाही. आणि त्यातल्या त्यात पुन्हा सकाळी पण तुम्हाला छान त्याच पद्धतीने व्यवस्थित भूक लागेल. असेही काही लोक आहेत जे फक्त एकच वेळ जेवणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ही बॉडी स्वतः सांगत असते तुम्हाला, स्वतः तुम्हाला बॉडी सांगत असते तुम्ही काय खाल्ल्यानंतर तुम्हाला काय त्रास होतोय,
किंवा काय तुम्ही खायला पाहिजे हे बॉडी स्वतःच सांगत असते. किंवा एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप त्रास होतो, इट मीन्स ते शरीराला नकोच आहे. म्हणजे फूड पॉयझनिंग सारखा प्रकार. तुम्ही एखाद्या ठिकाणी खाऊन घ्या, नको असलं शरीर सरळ टाकून देतं बाहेर, उलटीद्वारे जुलाबाद्वारे जे काही आहे. तर हे सगळे जे काही आपली जी गट फिलिंग ज्याला म्हणतो ते आपण त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. ना की कॅल्क्युलेटिव्ह राहणं खूप, की अरे मला स्प्राउट्सच खायचे आहेत, नाही मग मी पीनट बटरच खाणार, नाही मला सलाद खायचंच आहे, असलं काही नाही सांगितलेलं आहे. येस. आणि जे काही बरेचसे नुसके असतात आजकाल सांगतात ते सुद्धा तसलं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं हवे असतील तर तुम्ही प्रॉपर आणखीन एखाद्या वैद्यांकडे जाऊन व्यवस्थित स्वतःची प्रकृती समजून घेऊन त्या हिशोबाने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचे येणारे पुढचे आजार आहेत ते सुद्धा कमी होतील. प्रोबॅबिलिटी खूप कमी होईल छोट्या छोट्या ज्या काही चेंजेस आहेत ते केल्यामुळे, आणि स्ट्रेससुद्धा कमी होईल तुमचं. सर, डिपेंडिंग अपॉन सगळ्यांची पर्सनॅलिटी, मी बरेच जणांकडनं ऐकलं आहे की आयुर्वेदिक जर तुम्ही प्रेफर करत आहात तर इट विल कॉज हीट इन युअर बॉडी, आणि त्यासाठी काही लोक होमिओपॅथिक प्रेफर करतात. म्हणजे ते कॉन्टिन्युअसली लाँग टर्म असतं पण ते त्यांच्या बॉडीला काही इफेक्ट कॉज नाही करणार. आणि ॲलोपॅथिक सगळ्यांना सूट नाही होत पण मोस्ट ऑफ द लोक घेतात. बट ॲज कम्पेअर्ड टू आयुर्वेदिक, याच्यावर तुम्ही काय बोलाल? बेसिकली आयुर्वेदिकचं असं आहे की एकतर आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही असा एक प्रचार आहे, एक मतं आहे आयुर्वेदाबद्दलचे. त्यामुळे काय होतं की आजकाल आयुर्वेद प्रॅक्टिस करणारे जे काही लोक आहेत ते फक्त क्लिनिकमध्ये बसणारे नाही आहेत, ते फार्मसीमध्ये पण आहेत, ते टेंट टाकून बसणारे सुद्धा आहेत, कोणी फिरणारे आहेत. आलं लक्षात? तर जसं मी तुम्हाला आधी पण बोललो आहे की प्रकृती परीक्षण म्हणजे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याला लागणारे औषधं हे वेगवेगळे असतात. तुमचा त्रास सारखा का असेना, म्हणजे आज तुम्ही प्लस आणखीन एक जण असेल, दोघंही जण ताप म्हणून माझ्याकडे जर सिम्पटम्स घेऊन आले तर दोघांची औषधं सारखे नसतील कदाचित, कारण दोघांची प्रकृती वेगवेगळी आहे. तर ती प्रकृती बघून नाडी परीक्षण, म्हणजे आयुर्वेदामध्ये जे काही औषधाची कल्पना जी काही सांगितलेली आहे त्यामध्ये दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृतीमेव सत्वम सात्वम तथा आरम अवस्थाश्य प्रकृती. म्हणजे काय की दुष्य म्हणजे त्याचे दोष काय आहेत, देश म्हणजे तो कुठल्या देशामध्ये राहतो, म्हणजे तो विदर्भामध्ये आहे, तो पुण्यामध्ये आहे, तो कोकणामध्ये आहे, की तो नॉर्थमध्ये आहे, की तो साऊथमध्ये आहे, त्यानुसार सुद्धा बराच फरक पडतो औषधांमध्ये. बल म्हणजे रुग्णाचं बल, म्हणजे तो खरंच जे काही औषध देतो ते पचवू शकेल काय. काल म्हणजे काय की आता सध्या उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, त्यातल्या त्यात फिमेल पेशंट्समध्ये पिरियड्सच्या आधीचा काय आहे, नंतरचा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तर इतक्या साऱ्या सगळ्या ज्या मायन्यूट गोष्टी आहेत त्या सगळ्या बघितल्यानंतरच औषधांची योजना केली जाते. परंतु ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टली फार्मसीमध्ये जाता त्यावेळेस या सगळ्या गोष्टी कुठल्याच बघितल्या जात नाही, तुम्हाला सरळ औषधे दिल्या जातात. त्यातल्या त्यात वाताचे औषधं युजली फार्मसीतनं घेतो आपण, तर ते थोडेसे उष्ण असतातच, जे काढ्या स्वरूपातले आहेत किंवा काय ते उष्ण असतात. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की आयुर्वेदिक सगळेच औषधं सरसकट उष्ण असतात. आणि त्यातल्या त्यात कसं असतं की खात पित असताना फक्त तुम्हाला औषधानेच पेशंट बरा होतो असं नाही आहे, त्यासाठी तुम्हाला पथ्यपाणी पण करावं लागतं. पथ्य म्हणजे असं नाही की खूप रेस्ट्रिक्शन आहे, राईट डाएट, म्हणजे तुम्हाला नेमकं तुम्हाला जे सूट होईल ते तुम्ही खाणं पिणं. तर त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बघून जर तुम्हाला औषध दिले तर ते नक्कीच गरम पडत नाही. परंतु सेल्फ मेडिकेशन सर्वात घातक गोष्ट जी आहे ती होते आजकाल. त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे सर्वात मोठा मिथ आहे हा की आयुर्वेदिक औषधं फार गरम असतात. असलं काहीच नाही, आणि आयुर्वेद स्लो असतं हा सुद्धा सर्वात मोठा मिथ आहे. असंही काही नाही, असं काही बिलकुल नाही, एक्झॅक्ट नाही, ॲब्सोल्युटली नॉट. आपण बघतो सर, सतत स्क्रीनसमोर बसल्याने होणारा जो तणाव आहे किंवा थकण्या टाळण्यासाठी आयुर्वेद याच्यावर काय सांगतो? कॉन्टिन्युअसली आपण बघतो की आजकालचे लोक स्क्रीनिंग जास्त करतात, त्यांच्या हातात फिजिकल डिव्हायसेस असतात, घरी गेले की टी व्ही बघतात. येस. तर कसं असतं की हे जे काही ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे डोळे झालं, कान झालं, आपण श्वास घेतो किंवा हे स्पर्शनेंद्रिय, तर
एक सर्टन लेवलपर्यंत त्याचा जो काही वापर आहे आपण जर तो करत असू तर त्याला ठीक आहे. परंतु तो अतिरिक्त प्रमाणामध्ये आजकाल जो काही खूप होत आहे स्क्रीन टाइम मोस्ट कॉमन, तर त्याला अतियोग असं म्हणतात. इंद्रियांचा अतियोग होत आहे. अतियोग म्हणजे काय की खूप जास्त त्याचा वापर केला जातोय प्रमाणापेक्षा आणि बियॉन्ड लिमिट. त्याच्यामुळे मग ते जर कम्पेन्सेट करायचं आहे तुम्हाला तर तूप हा जो काही प्रकार आहे, साजूक गाईचं तूप जे काही आहे ते डोळ्यामध्ये 2-2, 3-3 थेंब टाकणं, स्वच्छ गाईचं साजूक तूप प्युअर फॉर्ममध्ये, किंवा ते नाकामध्ये टाकणं, कानामध्ये टाकणं 2-4 थेंब, कर्णपुरण, नेत्रतर्पण, नस्य, ह्या ज्या काही छोट्या छोट्या कल्पना आयुर्वेदामध्ये दिलेल्या आहेत त्या याचकरिता दिलेल्या आहेत की तुमचा जो काही अतिरिक्त वापर होतोय इंद्रियांचा, त्याच्यामुळे जो काही त्रास तुम्हाला पुढे होऊ शकतो किंवा त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी म्हणा किंवा काय, त्याकरिता हे छोटे छोटे कर्म आयुर्वेदामध्ये दिलेलेच आहेत. तर त्याचा वापर जो काही आहे एकदा आयुर्वेदाच्या कुठल्याही जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन जर कन्सल्ट करून केलं तर बऱ्यापैकी त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच कम्पेन्सेट करता येईल. त्यातल्या त्यात जे IT फील्डमध्ये जे काही सतत ज्यांचा स्क्रीन टाईम असतो त्यांच्याकरिता, त्यानंतर आणखीन योगामध्ये बरेचसे प्रकार आहे की सूक्ष्म व्यायाम जे काही असतात डोळ्यांच्या संबंधित ते करायला पाहिजे, त्यांनी सुद्धा खूप छान फायदा होतो. त्यातल्या त्यात आणखीन जर तुम्हाला करायचं असेल तर त्यातल्या त्यात वार्षिक जे काही प्रकृतीनुसार पंचकर्म नावाचा एक प्रकार असतो आयुर्वेदामध्ये, त्यांनी शरीर शुद्धी होते. दॅट वी डोंट क्लेम की त्यांनी 100% तुम्हाला हा आजार होणारच नाही असं काही नाही आहे, परंतु त्यातल्या त्यात जी सिव्हिअरिटी किंवा जे काही हे असं ते बऱ्याच अंशी टाळल्या जातात बरेचसे होणारे आजार. आणि एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून म्हणजे आजार होऊच नये याकरिता तुम्ही पंचकर्म अलॉंग विथ तुमचा डाएट प्लॅन ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी छोट्या गोष्टी आहेत, सोप्या गोष्टी आहेत ज्या घरच्या घरी आपण ज्या करू शकतो एकदा आयुर्वेदाचा सल्ला घेतल्यानंतर. की नेत्रतर्पणातला प्रकार आहे, डोळ्यामध्ये ड्रॉप्स टाकणे आयुर्वेदिक पद्धतीचे, नाकामध्ये तूप टाकणे जेणेकरून डोक्याचं म्हणजे ब्रेनचं सुद्धा पोषण होईल. सतत हेडफोन्स असतात कानामध्ये त्याकरिता कर्णपुरण नावाचा प्रकार आहे, थोडंसं 2-4 थेंब ऑइल टाकणे. वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स मार्केटमध्ये आहेत. तर हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत या तुम्ही जेव्हा एखाद्या आयुर्वेदाच्या डॉक्टरला कन्सल्ट करून तुम्ही कराल त्यास तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. आणि येणारे 1000 असे आजार आहेत जे आपण प्रिव्हेंट नक्कीच चांगल्या पद्धतीने करू शकतो. सर, आपण नावडेज बघतो की IT फील्ड झालं, जे बिझनेस फील्ड झाले, इथे लोकांना कॉन्टिन्युअसली स्क्रीनिंग फेस करावी लागते. मी बघते की फॉरेनचे जे प्रोजेक्ट्स असतात क्लायंट्सला ते म्हणजे देऊन जातात एम्प्लॉईजला, रात्र ते करतात, दिवसा ते वेगळं वर्क करतात. सो त्यांचं पूर्ण फिजिकल बॅलन्स बिघडून जातो. तर याच्यावर आपण काय त्यांना एक सोल्युशन देऊ शकतो की ते एक आपली हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतात? ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं, शिरोधारा, नस्य, डाएट प्लॅन, खाण्यापिण्यामधले पथ्य, म्हणजे काय आहे की सपोज टू बी तुमचा बसूनच जर खूप वेळचा जॉब असेल तर तुम्हाला हलकंच जेवावं लागेल, त्यातल्या त्यात तुम्हाला वेळेवरच जेवावं लागेल. त्यातल्या त्यात बेसन, मैद्याचे पदार्थ आहेत, जंक फूड आहेत जे फार काळ लागतो ज्यांना पचायला, ज्याच्यामध्ये शरीरामध्ये चिकटा निर्माण होईल, असले जे काही पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ अवॉइड करणं फार गरजेचं आहे. बट सर इतकं इझी नाही आहे. इझी नसलं तरी सुद्धा जर नाही केलं तर काय करणार मग? ते जर तुम्ही फक्त तेवढंच खा आणि मग 2 वेळचं जेवण न करता एकच वेळ जेवा, तसं काहीतरी करू शकतो आपण, कम्पेन्सेट करू शकतो. परंतु जो जर त्रास होत असेल तर ते कम्पेन्सेट करण्यासाठी आणि हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठी आणि स्ट्रेस फ्री जगण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आपण असा घेऊया की वर्क लाईफ बॅलन्ससाठी आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी पंचकर्म आयुर्वेदामध्ये कितपत उपयोगी आहे? नक्कीच उपयोगी. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितले की जे काही तुमची लाईफस्टाईल आहे किंवा प्रकृती आहे तुमची त्याला अनुसरून आयुर्वेदामध्ये वेगवेगळे क्रिया सांगितलेल्या आहेत. तर जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच अधोरेखित केलं होतं की आयुर्वेदशास्त्र हे फक्त आजार बरा करणे याकरिता मर्यादित नसून आजार होऊ नये याकरिता काय करता येईल याचं सुद्धा सोल्युशन्स जे काही आयुर्वेदामध्ये दिलेले. त्यातल्या त्यात पंचकर्म हा जो काही प्रकार आहे ज्यामध्ये शरीराचं डिटॉक्सिफिकेशन आजकाल खूप ट्रेंडिंग आहे. तर पंचकर्मांनी बऱ्याच अंशी
होणारे आजार जे काही आहेत ते आपल्याला प्रिव्हेंट करता येतील. जसं लाईफस्टाईल मध्ये बदल करायला सांगितलेले होते, किंवा ज्यांची नाईट शिफ्ट असते, जे सतत नाईट जॉब करत असतात, किंवा कंटिन्युअसली ज्यांची स्क्रीनिंग असते, कंटिन्यू स्क्रीनिंग टाइम आहे, ज्यांचा सतत बैठे जॉब असतो, यांना पचनासंबंधी बरेचसे त्रास असतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, पेट सलामत तो पगडी पचास. तर आयुर्वेदामध्ये जे काही 5 पंचकर्म आहेत त्याला म्हणून पंच म्हणतात, म्हणजे 5 कर्म असतात. त्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि शिरोधारा असे 5 कर्म आहेत. तर प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आपण वेगवेगळ्या ऋतूमध्ये, तर जसं बॅकपेनसाठी मी बस्ती सांगितलं होतं तुम्हाला, बॅकपेनचं तुम्ही विचारलं होतं, त्या बस्ती आहे. ज्यांना खूप इन्फर्टिलिटी लेडीजमध्ये आजकाल खूप कॉमन आहे, PCOD नावाचा जो काही प्रकार आहे, त्यासाठी विरेचन नावाचं पंचकर्म आहे. प्लस ते प्रकृती बघून असतं, परंतु हे जे काही 5 पंचकर्म प्लस उपकर्म नावाचा प्रकार असतो, जे मी तुम्हाला सांगितलं, कर्णपूरण आहे, नेत्रतर्पण आहे, असे छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या अगदी आपण घरी करू शकतो. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी नॅचरल रेमेडीज ज्या काही आहेत, ह्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरावर, मनावर काम करेल आणि बऱ्याच अंशी होणारे जे काही आजार आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रिव्हेंट करता येईल. यामध्ये मला पुन्हा एक गोष्ट अधोरेखित करू वाटते की आजकाल बरेच कंटेंट येतात, बऱ्याच रील्स येतात, ज्याच्यामध्ये 4 दिवस ताक प्या, सकाळी उपाशीपोटी फलाना करा, 3 दिवस पाणीच प्या, हे असले बरेचसे प्रकार येतात. परंतु दिस इज नॉट ॲट ऑल पंचकर्म. पंचकर्म ही खूप वेगळी बाब आहे, जी तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच आणि त्याच्या गायडन्सच्या अंडरच करावं लागेल. पंचकर्म हा जो काही भाग आहे हा घरगुती भाग नाही आहे. उपकर्मातले काही गोष्टी आहेत ज्या आपण घरी करू शकतो, परंतु पंचकर्म हा जो काही प्रकार आहे हा वैद्यांच्या सल्ल्यानेच होऊ शकतो. बाकी कोणी कितीही काही क्लेम केलं तरीसुद्धा ते पंचकर्म नाही, जे ताक पिणं वगैरे असल्या कुठल्याही गोष्टी आयुर्वेदामध्ये दिलेल्या नाही आहे. येस. आता आपण सर्वात महत्त्वाचा प्रश्न घेऊ, पाणी कसं प्यावं? व्हॉट इज द शेड्यूल ऑफ ड्रिंकिंग वॉटर? हा प्रश्न म्हणजे आणि कोणीच फॉलो करत नाही, मुख्य म्हणजे बिग कन्सर्न आहे तो. आता मी जे काही बोलेल ते कदाचित उलटं वाटेल तुम्हाला सगळ्यांना, परंतु जे आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे, जे आपल्या शास्त्रामध्ये आहे तेच सांगतोय मी तुम्हाला की जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, भूक आणि तहान ही संज्ञा देवानी प्रत्येकाला दिलेली आहे नॅचरली. लहान बाळाला भूक लागलेलं सांगावं लागत नाही, तो रडतो, आईला बरोबर समजतं. ठीक आहे, मनुष्य सर्वात बुद्धिमान प्राणी आहे पृथ्वी तलावावरचा, त्याला समजतं, पण गाईच्या वासरूला पण समजतं, त्याला कोण शिकवतं? तर ही आत्मज बुद्धी असते. तर तहान लागते तितकंच पाणी प्यायचं आहे. अतिरिक्त मात्रेमध्ये पाणी पिणे ॲब्सोल्युटली काही गरज नाही. म्हणजे अत्यांबू पाण्यात विषकाराम श्रेष्ठ म्हणतात, म्हणजे अतिजलपान हे विषवत राहतं. त्यातल्या त्यात प्रकृतीनुसार त्याच्यामध्ये व्हॅरिएशन्स असतात, परंतु तहान लागते तेवढंच पाणी प्यायचं आहे, अतिरिक्त मात्रेमध्ये पाणी प्यायचं नाही. म्हणजे काय, सकाळी उठल्या उपाशीपोटी 4 ग्लास पाणी पिणे, त्याच्यामध्ये सहद टाकणे, लिंबू टाकणे, हे सुद्धा अगदी चुकीचं आहे. जे सहद आणि लिंबू टाकतात, इट इज ॲज गुड ॲज स्लो पॉयझन. गरम पाण्यामध्ये सहद लिंबू, कारण ते आणखीन कर्षण करतं, त्यांनी हेअर फॉल होतो. विटामिन सी ऑफ लिंबू जे काही आहे त्याच्यामुळे आपण मी पहिल्यांदा ऐकते सर. मोस्टली म्हणतात की ते फॅट रिमूव्हल साठी असतं. नाही, पण ते फॅट होतं का त्यांनी कमी? असं काहीच होत नाही. त्याकरिता बाकी लाईफस्टाईल मॅनेज तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. तर त्याने तुमचं हेअरफॉलच होईल त्या लिंबूने. रेसिप्रोकली तुम्ही आवळा खा, विटामिन सी मधला, म्हणजे विटामिन सी त्याच्यामध्येही जास्त आहे, तर त्यांनी तुमची हेअर रिग्रोथ होईल, चांगल्या पद्धतीने केसांना पोषण होईल. तर उपाशीपोटी बरेचसे जण पाणी पितात. मग कोणी म्हणतं की जेवणानंतर 1.5 तासांनी पाणी प्या, कोणी म्हणतं जेवणानंतर 2 तासांनी पाणी प्यायचं, कोणी म्हणतं जेवणानंतर 1 तासांनी पाणी घ्यायचं. हे अगदी चुकीचं आहे. एक सुभाषित आलेला आहे, आधीचे ग्रंथ होऊन गेले, त्याच्यामध्ये एक सूत्र आलेलं आहे, अजीर्णे भेषजम वारी. म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला अजीर्णाचा त्रास असतो, पोट फुगलेलं असतं, भूक नाही लागत, ॲसिडिटी सारखं वाटत असतं, त्यावेळेस जर तुम्हाला तहान लागली आणि त्यावेळेस जर तुम्ही 1 घूट पाणी पिलं तर ते तुम्हाला औषधासारखं काम करेल. अजीर्णे भेषजम वारी, जीर्णे वारी बलप्रदम. म्हणजे काय,
अन्नाचं पचन झाल्यानंतर जर तुम्ही पाणी पिलं 2 ते 3 ग्लास तर त्याने शरीराला बलप्राप्ती होते, म्हणजे शरीराची स्ट्रेंथ वाढते. आता अन्नाचं पचन झाल्यानंतर म्हणजे काय की कोणी म्हणतं की जेवणानंतर 1.5 तासांनी पाणी प्या, कोणी म्हणतं 1.25 तासांनी पाणी प्या. आता सपोज तुम्ही मी 2 भाकर खाल्ल्या, तुम्ही 2 भाकर खाल्ल्या, मला कदाचित 1 तासांनी भूक लागेल, तीच भूक तुम्हाला 3 तासांनी लागू शकते, आपल्याला फील होतं ना. तर मी 1 तासाने जर ते 2 ते 3 ग्लास पाणी पिलं तर त्यांनी माझ्या शरीराची बलप्राप्ती म्हणजे स्ट्रेंथ वाढेल, म्हणजे ते अपाय करणार नाही ते पाणी. ते जर तुम्हाला 3 तासांनी जर वाटत आहे तर तुम्ही ते 3 तासांनी घ्यायला पाहिजे, ना की कोणीतरी सांगितलेल्या अर्ध्या तासांनी पाणी प्यायचंय म्हणून. आलं का लक्षात? तर म्हणून अजीर्णे भेषजम वारी, दुसरं काय होतं जीर्णेवारी बलप्रदम, जे मी आता सांगितलं. भोजने चामृतम वारी म्हणजे काय, भोजनाच्या मध्ये मध्ये एक एक घोट पाणी पिणं हे अमृतासारखं असतं. आता बरेचसे जण काय म्हणतात की मध्ये पाणी बिलकुलच नाही पित, मी जेवणानंतर 1.5 तासांनी पाणी पितो, जेवणाच्या अर्ध्या तासांनी. तसलं काही नाही. अन्नाचं पचन होण्यासाठी अन्न, अग्नी, पाणी आणि वेळ या 4 गोष्टींचा संयोग एका वेळेस येईल, त्यावेळेसच त्या अन्नाचं पचन होईल. मी तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, मी तुम्हाला साधं सोपं उदाहरण देतो. तुम्ही कुकर लावता रोज घरी, त्यामध्ये काय करतो आपण, तांदूळ टाकतो, तुरीची डाळ टाकतो, थोडं थोडं पाणी टाकतो, एवढं थोडंसं वर येईल इतपत, आणि सुरू करतो फ्लेम. आता ते काय होतं, 4 शिट्ट्या होतपर्यंत आपण ठेवतो, त्याच्यानंतर थंड होऊ देतो, नंतर झाकण उघडतो. आता सपोज टू बी मी काय केलं, पाणी अतिरिक्त मात्रेमध्ये टाकलं त्यामध्ये, ठीक आहे, किंवा पाणी टाकलंच नाही, तर ते कुकर मधलं तांदूळ आणि तुरीची डाळ शिजेल काय, नाही. किंवा मग काय केलं मी, 4 शिट्ट्या व्हायच्या आधी 1-2 शिट्ट्या झाल्या, उघडलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा 1 कप पाणी टाकलं आणि आणखीन बंद केलं, तर ते शिजेल काय, नाही. शिजायला किती वेळ लागेल, बराच वेळ लागेल. म्हणजे जे कुकर तुमचं 10 ते 15 मिनिटात होऊन जातं त्याला तुम्हाला लागेल 1 तास. तरी पण तुम्ही अश्योर्ड आहात का शिजेल म्हणून, नाही. तिसरी गोष्ट काय होईल, आणखीन जर तुम्ही पाणी टाकलं तर ते शिट्टीच्या असं बाहेर येईल, पूर्ण फुगून येईल. आलं का लक्षात? म्हणून पाणी किती प्यायचं आहे, तर सपोज टू बी साधारणतः तुम्हाला सांगतो मी, जर तुमच्या स्टमकची कॅपॅसिटी 1 लिटरची असेल तर त्याचे 4 भाग करायचे तुम्हाला. तर त्यातले 2 भाग जे काही असतात स्टमकचे, जठरातले, ते तुमचे सॉलिड अन्नाने भरल्या गेले पाहिजे. अँड रिमेनिंग हाफ मधलं 1/4 ऑफ युअर स्टमक शुड बी फिल्ड विथ लिक्विड. त्याच्यामध्ये पाणी आलं, वरणाचं पाणी आलं, आमटी आली, सगळं आलं. अँड रिमेनिंग 1/4 शुड बी एम्प्टी. त्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, सो दॅट जे काही तुम्ही खाल्लेलं आहे ते व्यवस्थित मिक्स होईल. म्हणजे साधारणतः लोण्याचा गोळा तयार होईल इतपत तुम्ही पाणी प्यायचं आहे जेवण करताना. तुम्ही जर अतिरिक्त मात्रेमध्ये पाणी पिलं तर काय होईल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पाणी नाही पिलं तर काय होईल सांगितलेलं आहे. म्हणजे आपण असं करतो काय, पहिले पाणी खूप उकळून घेतो, नंतर तांदूळ आणि तुरीची डाळ टाकतो, नाही. किंवा तांदूळ आणि तुरीची डाळ भाजून घेतो नंतर पाणी टाकतो का त्याच्यामध्ये, नाही. तर पाणी, अग्नी, अन्न आणि वेळ या 4 गोष्टींचा संयोग प्रॉपर झाल्याशिवाय तांदळाचा भात तयार होणार नाही, तुळीच्या डाळीचं वरण तयार. तसंच आपल्या पोटाला सुद्धा लागू होतं. म्हणून जेवताना 1-1 घूट मध्ये मध्ये पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे भोजने चामृतम वारी, भोजनाच्या मध्ये मध्ये 1-1 घूट पाणी पिणं हे अमृतासारखं आहे. म्हणजे खूप पाणी नाही प्यायचंय, किती पाणी प्यायचं हे मी तुम्हाला सांगितलं. भोजनांती विषप्रदम म्हणजे काय, भोजनाच्या अंती जर तुम्ही अतिरिक्त मात्रेमध्ये पाणी पिलं तर ते विषवत राहतं अतिरिक्त मात्रेमध्ये, जहरासारखं. म्हणजे त्यांनी शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार होतात, दोष तयार होतील, म्हणजे ऍसिडिटी वाढेल तुमची, बाकीचे काही त्रास होतील. आणि आणखीन मी अधोरेखित करतोय एक गोष्ट, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, की मी पाणी कमी प्या असं नाही म्हणत आहे. येस, जर तुम्हाला डिहायड्रेशन झालं तर तुम्हाला युरिन येलो होईल, तुम्हाला बऱ्याचदा ओठ कोरडे पडतात वारंवार, क्रॅम्प्स येतील पायात. दीज आर द साइन्स ऑफ डिहायड्रेशन. येस, तर त्यावेळेस तुम्हाला पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे तिथपर्यंत वाट नाही बघायची आहे, परंतु तहान लागली तर सरळ पाणी प्यायला पाहिजे. परंतु असं काही नाही आहे की तुम्ही 4 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे, 2 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे, असं अगदी चुकीचं आहे.
एक नॉर्मल अमाऊंट असेल ना की एक ह्युमन किती पितो डेली बेसिसवर? नाही, असं काही नाही. लाईक किती लिटर? आता सपोज टू बी जर असं मी तुम्हाला चला मी म्हटलं 2 लिटर पाणी प्या, त्यात आता लेबर क्लास आलाय, तो तर जेवतानाच 1-2 लिटर पाणी पिऊन घेतो, कारण त्याची अग्नी तशी आहे ना. म्हणजे त्याला जर तुम्ही म्हटलं की चल ये रे बस 2 भाकर खा, त्याच्यानंतर त्यांनी 2 ग्लास पाणी पिलं आणि तुम्ही 1 तासाने त्याला विचारा जेवणाला, तो जेवण करेल तुमच्यासोबत आणखी 2 ते 3 भाकर सहज खाईल, कारण त्याचा अग्नी तसा आहे. तर हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं. कफ प्रकृतीचा व्यक्ती त्याला जास्त तहानच लागणार नाही, त्याला दिवसातनं 4 ग्लास पिलं तरी सफिशियंट आहे. कदाचित वात आणि पित्ताच्या लोकांना खूप उष्णता असल्यामुळे किंवा काय ते जास्त पाणी पितील, परंतु असं काही कॅल्क्युलेशन मुळीच नाही आहे की चला बा तुम्ही 2 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे, 4 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे, की इतकं पाणी नाही प्यायला पाहिजे. तर हे जे काही आहे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ज्याला त्याला त्याचं ठरवायचं असतं आणि ते स्वतः शरीर सांगत असतं. कारण अतिरिक्त पाणी पिल्याने काय होतं हे तुम्हाला सांगितलं मी, कारण डायजेशनचा त्रास तितकाच होतो. कारण कसं असतं, स्टमक असतं त्याच्यामध्ये असतं ॲसिड म्हणजे अग्नी, म्हणजे तुम्ही अग्नीवर भस्कन 2 ग्लास पाणी टाकले आणि नंतर लाकडं टाकत आहे, मग शरीराला ते पचवण्यासाठी आणखीन ॲसिड सिक्रेट करावं लागेल ना. म्हणजे 1 कप रॉकेलमध्ये तुम्हाला मी 2 ग्लास पाणी दिलं टाकलं आणि त्यांनी लाकडं जाळा म्हटलं, मिळेल काय का? मग काय करावं लागेल तुम्हाला, आणखीन रॉकेल आणावं लागेल. तसं शरीर करतं, मग ती एक्स्ट्रा ॲसिड तयार होतं आणि ॲसिडिटी होते, म्हणजे ज्याला हायपर ॲसिडिटी सो कॉल्ड आपण म्हणतो. आणि मूळ जे कारण आहे सगळ्या आजारांचं ते पचनच आहे. पचनक्रिया जर चांगली नसेल तर तुम्हाला डोक्यापासून तळपायापर्यंत कुठले पण त्रास होऊ शकतात. त्यामुळे पाण्याचं सुद्धा पचन व्हावं लागतं. आपलं शरीर फ्लश नाही आहे की जितकं पाणी पिऊ तितकं काढेल, म्हणजे तितकं शरीर साफ होईल, असं काही नाही. म्हणून दुसरी सुद्धा एक गोष्ट अशी आहे की आता सपोज टू बी तुम्ही कुकर लावलाय, 2-3 शिट्ट्या झाल्या आणि तुम्ही उघडला आणि आणखीन 1 चम्मच तुरीची डाळ टाकून दिली, शिजेल काय ती व्यवस्थित? नाही, पुन्हा इनबॅलन्स होईल सगळं. म्हणजे तुम्हाला किती खायचं आहे हे सुद्धा तुमचं ते ठरलं पाहिजे. इन द सेन्स की असं नाही आहे की चला यार 2 पोळ्या खाल्ल्या, थोडासा भात खाल्ला, सगळं झालं, पोट भरलेलं आहे, थोडंसं खाऊन घेऊ ना. तर ते थोडंसं जे काही आहे ते खाल्ल्यानंतर पूर्ण जे काही आधीचं खाल्लेलं होतं तुम्ही, त्याची सगळं बिघडवण्याचं काम ते एकच घास करतं. जसं तुम्ही कुकरमध्ये उघडून, कारण ते पचतच नाही आहे ना, ती क्रिया सुरू आहे आणि मध्येच तुम्ही उघडून काहीतरी टाकत आहे तिथे. आलं का लक्षात? तर त्याला म्हणतात अध्यशन, म्हणजे आधीचं पूर्ण पचलेलं नसताना जर तुम्ही आणखीन पोटामध्ये काही टाकलं तर तुम्हाला 100% आजार होतील. म्हणून यू शुड बी अश्युअर्ड की तुम्हाला तहान व्यवस्थित लागलेली आहे की नाही आणि तुम्हाला खरंच भूक लागली आहे की नाही. क्रेविंग आणि भूक याच्यामध्ये फरक असतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपलं ते गट फिलिंगच असतं, तर ते प्रत्येकाला समजत असतं, तशा हिशोबाने तशा अनुषंगाने सगळ्या गोष्टी करायच्या असतात. येस. सो दिस इज कॉल्ड व्हॉट इज आयुर्वेदा. इट वॉज अ व्हेरी गुड डिस्कशन. आपण भरपूर काही जाणून घेतलं. सो श्रोत्यांना सर आपण एक अंतिम मेसेज काय द्याल? मेसेज हा राहील की फॉलो युअर गट फिलिंग. कुठल्याही नुसक्यांच्या मागे धावायचं नाही. दुसरी गोष्ट, पैशांनी आरोग्य विकत घेता येत नाही. फक्त औषधांनी निरोगी राहू शकत नाही. तुम्हाला तुमची लाईफस्टाईल, दैनंदिन जी काही क्रिया आहे ती व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे. फक्त औषधाच्या माध्यमातून तुम्ही निरोगी ॲब्सोल्युटली राहू शकत नाही. दुसरी गोष्ट आणखीन काय सांगायचं झालं तर, पेट सलामत तो पगडी 50. रिपीटेड. रिपीट. आणि बस एवढंच. मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. बिलकुल. येस. आजच्या चर्चेमधनं आपण आयुर्वेदावर बरंचसं काही जाणून घेतलं आणि आपल्याकडनं फार माहितीसुद्धा मिळाली. इट वॉज अ व्हेरी वंडरफुल टाईम विथ यू सर. वी आर रिअली ग्रेटफुल टू हॅव यू इन स्वारंभ. खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्या टीमचे की तुम्ही मला इथे बोलावलं.
आणखीन आपले जे काही सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे काही श्रोतेगण आहेत त्यांचे जर काही क्वेरी असतील किंवा त्यांना असं वाटत असेल की फ्युचरमध्ये त्यांना एखाद्या टॉपिकवरच डिटेलमध्ये बोलायचं आहे तर नक्कीच आपण त्यावर बोलू शकतो. आत्ताचं जे काही ही पहिलं जे काही झालेलं आहे आपला एपिसोड त्याच्यामध्ये आपण फार जनरल बोललेलो आहे. त्यातल्या त्यात आणखीन स्पेसिफिक कोणाला लहान मुलांच्या आजारांवर बोलायचं असेल किंवा फक्त पचन क्रियेवर बोलायचं असेल किंवा कुठले एखादा स्पेसिफिक आजार असेल त्याबद्दल बोलायचं असेल तर नक्कीच तुमचं स्वागत आहे आणि नक्कीच मला आवडेल त्यांच्याशी कनेक्ट व्हायला आणि बोलायला. धन्यवाद पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आजचा कार्यक्रमचा आपण इथे समारोप घेऊया. थँक्यू गाईज फॉर बिंग पेशंट टिल द एंड ऑफ द व्हिडिओ. प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.